जानेफळ येथे एकाच रात्री 2 सराफा दुकानात चोरीची घटना। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी भिकाजी दाभाडे। जानेफळ येथे एकाच रात्री 2 सराफा दुकानामध्ये चोरीची घटना घडलेली आहे। जानेफळ येथे आठवडी बाजाराच्या दिवशी रात्रीला चोरट्याने 2 सराफा दुकानात सोन्या व चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला आहे। जानेफळ येथील प्रसिद्ध DR अग्रोया यांचे साईराम ज्वेलर्स व वैभव हिम्मत आवले यांचे माऊली ज्वेलर्स असून रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने अंधाराचा व कोसळणाऱ्या पावसाचा फायदा घेऊन एका पाठोपाठ एक अशा 2 सराफा दुकानाचे शटर तोडून धाडसी चोरी केली आहे। त्यामध्ये दीपक अग्रवाल यांच्या सराफा दुकानातून अंदाजे 7,30,000 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने, CCTV कॅमेऱ्याचा संच तसेच वैभव आवले यांचा सराफा दुकानातून अंदाजे 3 लाख रुपये चांदी, सोन्याचे दागिने लंपास केले आहे। सदर घटना जानेफळ मेन रोड परिसरातील वरील दुकानात झाली असून त्यामुळे इतर सराफा व्यापारी तसेच गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकतेच कर्तव्यदक्ष ठाणेदार आजीनाथ मोरे यांची इथून बदली झाली असून त्या जागी नव्याने रुजू होणारे ठाणेदार शरद माळी यांच्यासमोर चोरट्यांना पकडण्याचे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी खाडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना पकडण्यासाठी टीम नेमण्यात आली आहे। चोरीच्या घटनेचा तपास घेण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे। सदर चोरीचा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी CCTV कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे। प्रथमदर्शनी सदर गुन्ह्यामध्ये 3 चोरट्याने तोंडाला रुमाल बांधून हा चोरीचा प्रकार घडवून आणला असा अंदाज व्यक्त केला जात आहे। सदर माहिती महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।